मनीषा किचन मध्ये आज बघणार आहे आपण लिंबाचं तिखट लोणचं। हे लोणचं अगदी चवीला खूप मस्त, खूप छान लागते। घरगुतीच मसाले वापरून आपल्याला एकदम टेस्टी असं लोणचं बनवायचं आहे। नमस्कार मंडळी, मनीषा किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे लिंबाचे तिखट लोणचे। बघा, मी इथे 10 लिंबू घेतलेले आहेत, म्हणजे 1 पाव। आता मी याला स्वच्छ धुवून, हे पहा इथे लिंब स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता याला आपण पुसून घ्यायचे आहे। हे पहा, लिंब स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहे। आता या लिंबाला आपण कट करून घ्यायचे आहे। हे पहा, आता आपल्याला लिंबू कापून घ्यायचा आहे। अशा प्रकारे लिंबू जर पातळ असेल तर लोणचं खायला खूप छान लागते। जर जाडसर लिंबू असेल तर कडवट लागायची शक्यता असते। त्यामुळे कधीही लिंबाचं लोणचं करते वेळेस आपल्याला पातळ सालीचंच लिंबू घ्यायचं आहे। मी इथे 8 फोडी केलेल्या आहेत। तुम्हाला हवं तसं तुम्ही त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता। हे पहा, अशा प्रकारे आपल्याला सर्व लिंबाचे काप करून घेतलेले आहेत। आता यामध्ये मी या चम्मचनी, हा पोहे खाण्याचा चम्मच आहे, हा सर्वांच्याच घरी अवेलेबल असते, त्यामुळे हा चम्मच मी घेतलेला आहे। आता या चम्मचनी मी एक चम्मच मी इथे हळद टाकत आहे। त्याच चम्मचनी मी इथे 3 चम्मच मीठ टाकणार आहे। लोणच्याला आपल्याला जेणेकरून थोडंसं मीठ जास्तच टाकायचं असते। आता याला आपण असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हळद मीठ लागेल आणि याला 1 तास आपण असंच ठेवून द्यायचं आहे। मिठाचं तर पाणी सुटेलच, पण आणि हळद पण याच्यामध्ये व्यवस्थित मुरल्या जाईल। त्यामुळे आता 1 तास आपल्याला हे असं सेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण याचा मसाला बनवायचा आहे। हे पहा, ज्या चम्मचने मी हळद आणि मीठ घेतलं आहे त्याच चम्मचने मी इथं 2 चम्मच मोहरी घेतलेले आहेत, 1 चम्मच मेथी दाणा, 2 चम्मच जिरे आणि 3 चम्मच तिखट। आता या सर्व मसाल्यांना आपण बारीक आचेवर थोडंसं परतून घेऊ। हे पहा, इथे मी मोहरी घेतलेली आहे, याला आपण थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। याच्यात जर थोडंसं मॉइश्चर असेल तर निघून जाईल, त्यामुळे याला आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे, जास्त भाजू द्यायचं नाही। आता मेथी दाणा परतून घेऊ। मेथी दाण्यामुळे लोणच्याला खूप छान टेस्ट येते, त्यामुळे लिंबाच्या लोणच्यामध्ये मेथी दाणा आवश्यक टाकावा। जिरे परतून घेऊ आपण। मी इथे कुठलाही बाहेरचा मसाला वापरलेला नाहीये, घरचा अगदी साध्या सोप्या पद्धतीचा मसाला बनवून अगदी अप्रतिम लोणचं बनवणार आहे। इथे मी 1 वाटी तेल घेतलेलं आहे, त्याला आपल्याला गरम करून थंड करून घ्यायचं आहे। पहा, हे सर्व मसाला मी भाजून घेतलेला आहे। आता याला मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊ। हे पहा, सर्व मसाला मी बारीक दळून घेतलेला आहे। इथे मी तेल गरम करून थंड केलेलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला हे चटणी टाकून घ्यायची आहे। आणि हा बारीक केलेला मसाला पण टाकायचा आहे। त्याला व्यवस्थित आपण मिसळून घ्यायचं आहे। बघा किती छान दिसत आहे हे। आता चला आपलं लोणचं बघायचं आहे। मीठ आणि हळद लावून ठेवलेली होती आपण। हे पहा, 1 तासाकरता आपण हळद आणि मीठ लावून ठेवलेलं होतं।
आता हे व्यवस्थित सेट झालेलं आहे. आता यावरती आपण मसाला पसरून घेऊ. हे पहा, सर्व मसाला याच्यावरती आपण टाकून घेऊ आणि याला आता मस्त पसरून घ्यायचं आहे आपल्याला. दिसताच तोंडाला पाणी येत आहे, एवढं छान दिसत आहे. आता याला हे सर्व मसाला लागेल असं आपण मिक्स करून घेऊ. जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी तर हे लोणचं खूपच छान लागते. हे पहा बघा किती छान दिसत आहे. कसलं भारी दिसत आहे लोणचं. चला तर मग हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.